तरी फाईल्स मिळून जातील, अननेसेसरी सर्चेस मिळून जातील तुम्हाला. त्यामुळे सर्च काय करताय त्याच्यावर फार डिपेंड आहे. पेमेंट, इन्स्टॉलमेंट, रिफ्लेक्ट, हे सगळे फंक्शन जे आहेत ना, आता हे पेमेंटचे रिलेटेड म्हणजे तुम्हाला हे सगळे रिसीट टॅबला वापरलेले फंक्शन आहेत. जसं की आता तुम्हाला एक कॉमन मी सांगते एक्झाम्पल. रिसीटच्या सेक्शन जेवढ्या तुम्ही रिसीट, आता माहित नाही मला किती ऍप्लिकेशन मध्ये किती लेवलला तुम्ही फॉर्म्स हे रिव्ह्यू केलेत, पण सगळ्या रिसीटच्या सेक्शनला तुम्हाला हे जो मोड आहे त्याच्यावर तुम्हाला एक गोष्ट कॉमन दिसेल की अदर दॅन कॅश मोडला तुम्हाला बँक नेम, चेक आयडी आणि ही क्रेडिटर बँक आहे ही अनफ्रोज झालेली दिसेल, की इथे तुम्हाला एंटर करता येईल असं वालं. कॅश सिलेक्ट केलं की हे, तर हे रिसीट टॅब आपल्याकडे 10-15 रिसीटचे मॉड्यूल आहेत, जे रिसीटचा हा सेक्शन आहे पेमेंट मोड. ऍडव्हान्स प्लस रिसीट जर कन्सिडर केलं तर 30 प्लस आहेत आपल्याकडे. हा जो पेमेंट मोडचा ड्रॉपडाऊन आहे म्हणजे असा जो सेक्शन आहे रिसीट जनरेशनचा, कारण ऍडव्हान्स पण रिसीट जनरेट होते आणि इन्स्टॉलमेंट रिसीट पण जनरेट होते. सो सगळीकडे हे फंक्शन कॉमन लिहिलेले आपण हे, कारण प्रत्येक ठिकाणी हे फंक्शन लिहिणं सेम पॉसिबल नाहीये. सो त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे फंक्शन आपण कॉमन लिहून ठेवलेले जेणेकरून त्या डिसेबल ट्रू होऊन, डिसेबल फॉल्स, डिसेबल ट्रू, व्हायस वर्सा जे काही असेल तसं मोड वाईज ते होऊन जातं. की मोड जर कॅश असेल, क्रेडिट नोट असेल किंवा क्रेडिट कार्ड असेल तर ते जे 3 फील्ड आहेत, बँक नेम, ट्रान्झॅक्शन आयडी आणि बँक आयडी, या फील्ड डिसेबल्ड होऊन जातात. नाही चेक वगैरे, एनईएफटी, एनी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, तर त्या केसमध्ये त्या फील्ड डिसेबल्ड फॉल्स होतात, म्हणजे ब्लँक म्हणजे फॉल्स झाला त्या डिसेबल्ड फॉल्स. हे फंक्शन आता आपण वापरत नाही. खूप सारे फंक्शन आहेत हे. फक्त तुम्हाला आता हे रिव्ह्यू नाही करायचं, तुम्हाला पण हे डोक्यात पक्क पाहिजे की ह्यामध्ये काय रिलेटेड डेटा आहे. आणि इन फ्युचर तुम्हाला जर अशी एखादी मॉड्यूल मध्ये इम्प्लिमेंट करायची गरज आली फंक्शन जे तुम्हाला जनरिक लिहायचंय, त्या केसमध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की ते कुठं लिहायचंय. एखादं फंक्शन आहे तर ह्यातल्या कुठल्या फाईलमध्ये ते फंक्शन टाकायचंय. ठीक आहे, तो जावास्क्रिप्टचा कोड टाकायचा आहे. हा झाला डेटा रिफ्लेक्ट. फील्ड व्हॅलिडेशन नावातच आहे फील्डचं व्हॅलिडेशन. ऑल काइंड ऑफ जे व्हॅलिडेशन्स रन होतात, जसं तुम्हाला आले असतील पॉपअप की ऑनली अल्फाबेट्स अलाउड, ऑनली न्यूमेरिक व्हॅल्यू अलाउड, अँड प्रॉपर ईमेल आय डी, त्यानंतर फर्स्ट नेम प्रॉपर टाका. तर ते सगळे जे व्हॅलिडेशन आहेत, ऑल फील्ड रिलेटेड जे बेसिक व्हॅलिडेशन्स आहेत, अल्फा न्यूमेरिक असो कोणतेही, तर ते सगळे व्हॅलिडेशन्स या फाईल मधून रन होतात. एफ नेम व्हॅलिडेट, सगळं नावातच आहे. पॅकेज नेम व्हॅलिडेट, स्पेशल कॅरेक्टर टाकलं पॅकेज नेम टाकताना तर ते, कारण पॅकेज नेम बऱ्याच ठिकाणी टाकलेले, आपण 3 ते 4 ठिकाणी टाकलेलं आहे. व्हॅलिडेट अल्फा न्यूमरिक एक आहे, म्हणजे उद्या एखादी फील्ड घेतली तुम्ही जी अल्फा न्यूमरिक आहे, तर त्या केसला तुम्ही हे फंक्शन जस्ट कॉल करायचं आणि त्याला दिस डॉट आयडी तिकडून पास करायचं. ठीक आहे, तो आयडी इथे पास झाला, त्याची तो व्हॅल्यू घेऊन त्याला व्हॅलिडेट करेल. हा आतला कोड मी एक्सप्लेन नाही करत, हा सगळा नॉर्मल रेग्युलर एक्सप्रेशन वापरून केलेला कोड आहे. सगळीकडे रेग्युलर एक्सप्रेशन वापरलेले कोड याच्यामध्ये व्हॅलिडेशन साठी. मोबाईल व्हॅलिडेट, जिथे हे फंक्शन तुम्ही आधी पण बघायचं इथे व्हॅलिडेशन मध्ये दिलं काय. इथे आता 20 लेंथ आहे, एखाद्या ठिकाणी मोबाईल नंबरला तुम्हाला 10 डिजिटच लावायचे, तर त्या ठिकाणी हे नाही वापरायचं तुम्ही. व्हॅलिडेट ईमेल, चेक डेट, डेटचं फॉर्मॅट, कारण कुठे कुठे जर तुम्ही बघितलं फ्युचर डेट्स, आता इथे फ्युचर डेट इज नॉट अलाउड. फॉर एक्झाम्पल बर्थ डेट आहे, बर्थ डेट जर फ्युचर डेट टाकली तर इनव्हॅलिड त्यांनी द्यायला पाहिजे ना, ऍप्लिकेशननी सांगायला पाहिजे बर्थ डेट इज इनव्हॅलिड म्हणून. तर त्या ठिकाणी हे फंक्शन आपण वापरू शकतो. इथे लिहिलेलं व्हॅलिडेशन फॉर डीओबी. त्यानंतर मेसेजेस पण आपण असेच दिलेले आहेत जनरिक, जे त्या ठिकाणीच म्हणजे सूट होतील असे. फ्युचर डेटचं व्हॅलिडेशन आहे. आता टूरचं पण जेव्हा आपण ग्रुप टूर्स सिस्टम मध्ये ऍड करायला जातो, ह्या ग्रुप टूर्स ह्या पण जुन्या डेट नसल्या पाहिजे. आता इथं बघितलं तर तुम्ही सगळ्या जुन्या डेट फ्रीज करून ठेवलेल्या आहेत, ओल्ड डेट्स, पास्ट डेट, तर पास्ट डेटचं पण व्हॅलिडेशन आहे. व्हॅलिडेट ऍड्रेस, सगळं व्हॅलिडेट अंडरस्कोर पुढे त्याचं हे नाव. आता हे काही तुम्हाला कमेंट करून दिसतील
कमेंट करून ठेवलेले. तर जेव्हा इनिशियली हे व्हॅलिडेशनची फाईल इम्प्लिमेंट झाली होती, म्हणजे ज्या व्यक्तीने केली होती, तिला आपण काय केलं की लिस्ट ऑफ व्हॅलिडेशन्स प्रोव्हाईड केले होते. तर ते लिस्ट ऑफ व्हॅलिडेशन जेव्हा प्रोव्हाईड झाले, तिने ते फंक्शन्स सगळे हे डिफाईन करून ठेवले. पण नंतर क्लायंटकडून यायला लागलं की काही व्हॅलिडेशन बिकमिंग रेस्ट्रिक्शन्स फॉर क्लायंट. सो त्या केसमुळे आपण काय केलं, काही व्हॅलिडेशन रिमूव्ह करायचे होते आपल्याला. सो फंक्शन जर रिमूव्ह केलं इथून, तर प्रॉब्लेम कसा होतो की जिथे हे फंक्शन कॉल केलंय तिथे जाऊन मला त्याचा कॉल काढावा लागणार. कारण की हे व्हॅलिडेशन्स आपण सगळीकडे असे ऑन चेंजला कॉल केलेले असतात. की फॉर एक्झाम्पल आता हे व्हॅलिडेट युजर नेम आहे. म्हणजे जिथे युजर नेम टाकलंय त्या फील्डच्या ऑन चेंजला मी हे फंक्शन कॉल करून ठेवलंय. सो मला सगळीकडचे कॉल करण्यापेक्षा, म्हणजे त्या कामापेक्षा हे सोपं आहे की त्याची डेफिनेशन ब्लँक करून ठेवणं. म्हणजेच की हे काहीच रिटर्न नाही करणार. भले का तिकडून कॉल करू दे, फंक्शनची डेफिनेशन तर मला मिळालीच लागते. अदरवाइज इट थ्रोज एरर. सो त्यामुळे आपण जे व्हॅलिडेशन्स नको आहेत असा परत रिसर्च करून आपण काही जे नको आहेत त्याचा जे डेफिनेशन आहे त्याचा कोड आपण कमेंट करून ठेवलेला आहे. ठीक आहे. तर ते का इथे कोड कमेंट केलाय, तर जस्ट तो जो तिकडे सगळे एवढे जाऊन कॉल काढत बसण्यापेक्षा इथे हे काम सोपं आहे. परत एखाद्या ठिकाणी चुकून राहून गेलं तर अगेन ते इश्यू क्रिएट होतात. कारण की जावास्क्रिप्टची एरर आली तर पुढचं काहीच वर्क होत नाही. ह्या पेजला मध्ये ह्या लाईनला एरर आली तर नेक्स्ट एक्झिक्युशन सगळं स्टॉप होतं. तर हे सगळे तसेच आहेत फंक्शन यामध्ये तुम्ही जर बघता. तर तुम्हाला याच्यामध्ये कधी हे स्पेशल अट्रॅक्शन हे पण आपण जनरिक लिहून ठेवलेले, हे तर फार उपयोगी पडतात. हे कसले आहेत? स्पेशल अट्रॅक्शन, डे वाईज प्रोग्राम आणि ओव्हरनाईट स्टे. या 3 गोष्टी तुम्ही बघितल्या असतील इन केस ऑफ पॅकेज टूर. पॅकेज टूर मध्ये, कोटेशन मध्ये, सेल मध्ये सगळीकडे तुम्हाला दिसला असेल आयटनरीचा सेक्शन, की तिथे आपण घेतो डे वाईज प्रोग्राम, स्पेशल अट्रॅक्शन आणि ओव्हरनाईट स्टे. तर त्याचं आपल्याकडे कॅरेक्टर लिमिट व्हॅलिडेशन आहे. स्पेशल अट्रॅक्शन तर हे आपण जनरिक का करून ठेवलंय, कॅरेक्टर लिमिटचं जे व्हॅलिडेशन आहे ते. तर कोण कोण क्लायंटचं बोलतं, आता जसं आपण हे मॅक्स लिमिट दिलंय आपल्याकडून हे मॅक्स लिमिट आपण म्हणजे रिसर्च करून डिसाईड केलं की हे मॅक्स आपण देऊ शकतो, याच्यापेक्षा क्लायंटला जास्त नाही देऊ शकत. काही क्लायंट म्हणतात आम्हाला एवढं नकोय, हे चेंज करून मागतात लिमिट. आणि ते बऱ्याच ठिकाणी तो जो आयटनरीचा सेक्शन आहे, आता हा जो तुम्ही बघितला ग्रुप टूर मध्ये पण आहे, हा जो आयटनरीचा सेक्शन आहे हा बऱ्याच ठिकाणी, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं टूर ऑपरेटरसाठी ही आयटनरी. कारण टूर बिझनेस सगळा हा आयटनरीशी रिलेटेडच आहे. म्हणजे कोणी फिरायला चाललंय तर आयटनरी सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटीला असते की प्रोग्राम काय असणार आहे आमचा पूर्ण 5 दिवसाचा फॉर एक्झाम्पल. तर त्यामुळे याच्यावर त्यांचा फार कन्सर्न असतो की हे जे कॅरेक्टर टाकतायत ते, किंवा ही जी ती आयटनरी डिटेल्स टाकतायत ते. त्यामुळे आपण जनरिक करून ठेवलंय जेणेकरून लिमिट कुठेही चेंज झालं तर ते आपल्याला 10 ठिकाणी जाऊन ऑलमोस्ट करावं लागतं. की पॅकेज टूर मध्ये मास्टर आहे, कोटेशन आहे, सेल्स आहे, ज्याच्यामध्ये सेव्ह अँड अपडेट मध्ये ही आयटनरीचा प्रोग्राम असतो. त्यानंतर ग्रुप टूर पण मास्टर आहे, कोटेशन आहे, सेल्स आहे, सगळ्याच्या सेव्ह अपडेट मध्ये. सो ऑलमोस्ट 12 फाईल मध्ये आपल्याला ते फंक्शन आपण हे कॉल केलेले. जास्तच असेल पण कमी नाही. त्याच्यामुळे मग आपण हे जनरिक लिहून ठेवलेले आहेत त्याचे कॅरेक्टर लिमिट. हे आयपी ऍड्रेसचं जे व्हॅलिडेशन आहे, कंपनी प्रोफाईल मध्ये तुम्हाला जे आयपी ऍड्रेसची फील्ड दिसते, जिथे कॉमा सेपरेटेड आयपी ऍड्रेसेस टाकावे लागतात, आणि तुम्हाला तिथे पॉपअप पण येतो जर आयपी ऍड्रेस प्रॉपर नाही टाकला तर तो इथून येतो या फंक्शन मधून. ठीक आहे. सगळीकडे रिटर्न ट्रू आणि रिटर्न फॉल्स केले अकॉर्डिंग टू व्हॅलिडेशन मेसेज. त्यानंतर हे स्पेशल कार याच्यामध्ये काय केलेलं आहे, एखादी फील्ड आहे जिथे स्पेशल कॅरेक्टर अलाउच नाही करायचं मला एंटर करायला, की युजर स्पेशल कॅरेक्टर इथे टाकणार आणि मग युजरला मेसेज दाखवायचा. तर एखाद्या फील्डला अशी रिक्वायरमेंट आहे की स्पेशल कॅरेक्टर्सच मला ब्लॉक करायचे, तर ते हे फंक्शन आहे. हे आस्की कोड्स आहेत ज्याला आपण रिटर्न ट्रू ऑर फॉल्स केलंय. ठीक आहे. याचा रिझल्ट हे तुम्हाला वर्क कसं होतं माहित असेल की सांगू, नाही होत नाही माहिती. हे असे पॅटर्न्स कसे वर्क होतात, सिम्पल आहे हे अँड ऑर वापरलेलं. कंडिशनल कंडिशन मध्ये शिकला असं हे कंडिशनल ऑपरेटर्स. माहिती आहे ना. ठीक आहे. नेक्स्ट फाईल फुटर स्क्रिप्ट डॉट जेएस. तर आता याच्यामध्ये असं स्पेसिफिकली सांगता नाही येणार मला की कसं आहे,
पण मी ह्याच्यात एक्झाम्पल सांगते की कशा काइंड ऑफ आपण फंक्शन्स इथे डिफाईन केलेले आहेत. गेट डेट डीबीचं पण असेल याच्यात. हा, तुम्हाला हे एक सांगायचं राहून गेलं. आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये मी जेव्हा ही फ्रॉम डेट सिलेक्ट करते मला नेक्स्ट डेट ऑटोमॅटिक मिळते. तो हा पॅटर्न तुम्हाला सगळीकडे बघायला मिळेल. कुठे कुठे हे जे फिल्टर एरिया पण आहे बघा, इथे पण मिळेल की टू डेट शुड नॉट बी लेस दॅन फ्रॉम डेट. हे एक बेसिक व्हॅलिडेशन आहे, बरोबर. असा जर फिल्टर लावला, इथे मी टाकते 21 तारीख आणि इथे टाकते 15 तारीख, तर तो इनव्हॅलिड फिल्टर आहे. तो आपण इथे डायरेक्ट याला फ्रॉम डेटला ब्लँक करतो आणि युजरला मेसेज दाखवतो की डेट शुड नॉट बी लेस दॅन फ्रॉम डेट म्हणून. आणि फ्रॉम डेटच्या ऑन चेंजला टू डेट आहे. तर हे तुम्हाला सगळीकडेच मिळेल. हे तर किती ठिकाणी आहे सांगू शकत नाही, हे डेटचे व्हॅलिडेशन. तर मग हे वाला फंक्शन आहे ना, इथे काम करतं. गेट टू डेट ह्याच्यामध्ये काम येतं. बऱ्याच वेळा क्यूए टाकतो की कुठे जर आता आहे ऑलमोस्ट 90% ऍप्लिकेशन मध्ये आपण सगळीकडे हे व्हॅलिडेशन डेटचं प्रॉपर करून ठेवलंय. रिपोर्ट्स मध्ये पण आपण फ्रॉम आणि टू डेट फिल्टर टाकलेले आहेत सगळ्या रिपोर्ट्समध्ये, सगळ्या रिपोर्टमध्ये. तर सगळीकडे ते फंक्शन कॉल केलेलं आहे. 90% आहे, पण 10% असं आपण धरू शकतो की कुठेतरी नाही लावलेलं. सो त्या केसमध्ये क्यूए टाकू शकतो की फ्रॉम डेट आणि टू डेटचं व्हॅलिडेशन ते टाकतात की टू डेट शुड बी ऑटो कॅल्क्युलेटेड आफ्टर चेंजिंग फ्रॉम डेट असं टाकू शकतात. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, फ्रॉम डेटच्या ऑन चेंजला हे फंक्शन लिहावं लागतं. सो जर तुम्हाला जर माहीतच नसेल की ऑलरेडी आपल्याकडे जे फंक्शन आहे, तर तुम्ही तिथे लॉजिक लावत बसताल. तुम्हीच तिथे फंक्शन लिहिताल ऑन चेंजला, जो मला टू डेट कॅल्क्युलेट करून देईल, किंवा इथे फंक्शन लिहिताल जो मला ह्या डेटला व्हॅलिडेट करेल की ही डेट तो पाहिजे लेस ऑर ग्रेटर आहे. सो आपल्याकडे ते फंक्शन्स ऑलरेडी आहेत. कुठे जिथे कॉल केलेत इन्स्पेक्ट करून जरी तुम्ही पाहिलं तरी इथे ऑन चेंजला तुम्हाला गेट टू डेट नावाचं फंक्शन दिसेल. ज्या फंक्शनला दोन पॅरामीटर आहेत, दिस डॉट आयडी म्हणजे हा फ्रॉम डेटचा आयडी आहे, जो मला नेक्स्ट डेट कॅल्क्युलेट करायला ही डेट लागणार आहे. त्या आयडीने आपण ही डेट घेणार. ठीक आहे. आणि दुसरा पॅरामीटर काय आहे, ह्याचा टू डेट, की जेव्हा मला ही डेट मिळणार आहे आणि मी टुमॉरोज डेट गेट करणार आहे लॉजिकने जावास्क्रिप्ट मध्ये, ती डेट मला याच्यामध्ये पुट करायची आहे. सो हा आयडी पण मला लागेल. सो ते दोन पॅरामीटर आहेत. हे फंक्शन इथून कॉल झालेलं आहे फील्ड व्हॅलिडेशन मध्ये, गेट टू डेट. तसंच गेट टू डेट टाइम. कुठे कुठे आता इथे फक्त डेट पिकर आहे, कुठे कुठे डेट पिकर आहे विथ टाइम पण आहे, म्हणजे तो डेट टाइम पिकर वापरलेला आहे. सो अशा केसमध्ये जेव्हा मी डेट वापरते, इथे मी नेक्स्ट डेट कॅल्क्युलेट करते. ह्यामध्ये हा टाइम मॅनेज करत, कारण जावास्क्रिप्टचं जे डेट आहे फार स्ट्रिक्ट लेवलला वर्क होतं, म्हणजे थोडंसं ते ट्रिकी आहे. डेटचं जे लॉजिक लिहावं लागतं जावास्क्रिप्टसाठी. कोड आपल्याला नेटला सगळे मिळतात लॉजिक रेडी, पण त्यामध्ये डिबग करणं डेव्हलपरला जमलं पाहिजे. म्हणजे तो कोड समजून घेतला पाहिजे, तो समजला पाहिजे, तरच त्याच्यामध्ये लॉजिकमध्ये आपल्याला हवे तसे चेंजेस करता येतात. ऍज इट इज लॉजिक गुगलला मिळत नाही की जे कॉपी पेस्ट केलं आणि झालं. सो त्या केसमध्ये जर डेट टाइम पिकर आहे, तर डेट टाइम पिकर जेव्हा मी वापरते तेव्हा मला इथे टाइम पिकर पण येतो. मी टाइम पण सिलेक्ट करते. तर त्या केसमध्ये इथे जेव्हा मी टुमॉरोज डेट प्लेस करते तर मला टाइम पण पुट करावा लागतो. तर त्याचं फंक्शन वेगळं लिहावं लागतं, सेम नाही मध्ये होत. सो हे गेट, जसं हे गेट टू डेट आहे तसं हे गेट टू डेट टाइम आहे. सेम याच्यामध्ये काय फक्त टाइमचा ऍड केलेला आहे कन्स्ट्रेंट. हा हे जे दिसतंय ना 0 अँड 1 म्हणजे हे आवर्स आणि मिनिट्स आहे. सेकंड्स आपण वर्कआउट नाही करत, आपल्याला फक्त तास आणि मिनिटं लागतात. तर याच्यामध्ये असं केलेलं आहे, डे, मंथ, इयर, आवर्स आणि मिनिट हे त्या टू डेटच्या आयडीला. तर हा टू डेट हे व्हेरिएबल कोणतं आहे, माझा सेकंड पॅरामीटर. हा हा पण आयडी पाठवला बरोबर, त्यामुळे तो अशा पद्धतीने केलेला आहे. हॅश प्लसने काय झालं, कॉन्कॅटिनेट झालं टू डेट आणि मग त्याला व्हॅल केलं. तर हे एक इम्पॉर्टंट होतं. त्यानंतर फुटर स्क्रिप्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला ते हे पाहिलं असेल तुम्ही, जे सक्सेस मेसेज अलर्ट, एरर मेसेज अलर्ट, ते याच्यातून येतं.
हे बघा, सक्सेस मेसेज अलर्ट, तिकडून आपण फक्त मेसेज पाठवलेला आहे. इथे काय केलेलं आहे, साईट अलर्ट आधी एम्प्टी केलाय, जर काही आधी त्याच्यामध्ये पुट केलं असेल तर, म्हणून एम्प्टी करून ठेवला. आणि मग VI अलर्ट हे आपण प्लगइन वापरले jQueryचं, ज्याच्यामुळे तो पॉपअप येतो असा खाली मेसेजचा. तर हा मेसेज त्याला पास झालेला आहे. आणि हा आपण डिफाईन करून ठेवलेला आहे साईट अलर्ट. आपलं जे जेनरिक फाईल आहे ऍप जेनरिक फंक्शन, त्यामध्ये हा डिव आपण डिफाईन करून ठेवलाय विथ ID. सो त्यामध्ये तो डिव मध्ये हा ते HTML बरोबर पुट करतो. ठीक आहे. हा एरर मेसेज अलर्ट आहे. एरर मेसेज अलर्टला पण सेम डिव वापरलाय, फक्त त्यामध्ये अगेन मेसेज सोबत एक टाईप पण पास करावा लागतो, जो एरर म्हणजे तो एरर असं शो करतो, एक्सक्लेमेटरी मार्क ते वालं. तर हे फंक्शन आहे त्यामध्ये. त्यानंतर हे एक फंक्शन आहे, तुम्हाला दिसलं असेल कुठे अजॅक्सची जी सक्सेस रिक्वेस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला कुठे कुठे हे कॉल केलेले दिसलं असेल रिसेट फॉर्म. यामध्ये आपण फक्त फॉर्म ID पाठवतो. हे फंक्शन कॉमन का लिहिलंय, तर जेव्हा जेव्हा फॉर्म सेव्ह होतो आणि मोडाल क्लोज करतो, तर त्यातल्या फील्ड्स पण आपल्याला रिसेट करणं गरजेचं आहे. कारण ते जर तसंच मोडाल परत लगेच न्यू बटनवर जाऊन क्लिक केलं तर आधीचा डेटा आपल्याला त्या फॉर्म मध्ये नको दिसायला. कारण आपण काय केलंय, फक्त मोडाल क्लोज केलंय, पण मोडालचा जो कोड आहे तो कुठेच व्हॅनिश नाही झालेला. मोडालचा इन्स्टन्स फक्त क्लोज झालेला आहे. तर त्यामुळे फॉर्मच्या जेवढ्या काही फील्ड आहेत त्या सगळ्या आपण इथे व्हॅल ब्लँकला हे केलेलं आहे. म्हणजेच फॉर्म मध्ये जेवढे टेक्स्ट फील्ड आहे, जेवढं टेक्स्ट एरिया आहे, जेवढे सिलेक्ट ड्रॉप डाऊन आहेत, तेवढे सगळ्याचे व्हॅल्यू आपण ब्लँक केलेले आहेत फॉर्म ID ने. ठीक आहे. इथे सगळं हे jQuery वापरलेलं आहे. jQuery इथे सगळं डॉलरनी आयडेंटिफाय करतं का? तर सगळे हे असे फंक्शन आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला हे असे मिळतील. हे जसं हे लिहिलंय ना मी, तसं हे वर पण दिसेल तुम्हाला. हे तर हे सगळे असे काइंड ऑफ फंक्शन्स जे आहेत सगळे jQueryचे, ते सगळे आपण इथे ह्या फाईल मध्ये लिहिलेले आहेत फुटर स्क्रिप्ट. म्हणजे हे सगळं ते टूल टिप येतं. त्यानंतर हे फीचर एडिटर, म्हणजे हे काय आहे, फीचर एडिटर क्लास जो आपण डिफाईन केलाय, ह्यामध्ये WY स्विंग इथे दिसतंय, हे jQueryचा टेक्स्ट एडिटर आहे. म्हणजेच तुम्ही जर पाहिलं असेल इन्क्लुजन वगैरे एक्सक्लुजनचा जेव्हा आपण डेटा टाकतो, हे अपडेट आहे ना, ठीक आहे, यामध्ये असेल कपॅसिटी. हा टेक्स्ट एडिटर आहे. तर ह्याला हे प्लगइन वापरलंय आपण WY स्विंग एडिटर म्हणून. तर हे टेक्स्ट एडिटरचा कोड आहे हा. तर जिथे जिथे मी खूप ठिकाणी लिहिलंय ना, हे इन्क्लुजन एक्सक्लुजन टर्म्स अँड कंडिशन तुम्ही पाहिलं असेल, खूप ठिकाणी हा टेक्स्ट एडिटर वापरलाय. तर सगळीकडे हे लिहित नाही बसत आपण, हे की त्याला WY स्विंग लावा, म्हणजेच की हा टेक्स्ट एडिटर जनरेट करा. हा नॉर्मल तुम्ही जर इन्स्पेक्ट मध्ये पाहिलं ना, हा नॉर्मल टेक्स्ट एरिया आपण वापरतो, पण त्याला आपण फीचर एडिटर नावाचा क्लास लिहितो. ज्याच्यामुळे काय होतं, हे बा, हा टेक्स्ट एरिया आपण लिहिलेला असतो नॉर्मल टेक्स्ट एरिया, पण त्याला आपण क्लास देतो फीचर एडिटर. तर तो काय करतो, ह्या फाईल मध्ये आला तर त्याला WY स्विंग, त्या जेवढे क्लास एलिमेंट्स आहेत, क्लास जेवढे एलिमेंट्स आहेत ज्याला क्लास फीचर एडिटर आहे, सगळ्याला WY स्विंग ने तो कन्वर्ट करतो टू टेक्स्ट एडिटर. आणि मग हे कंट्रोल्स, म्हणजे आपल्याला हे जे येत आहे बोल्ड इटॅलिक वगैरे, हे त्याचे कंट्रोल्स पास केलेत. इनिशियल कंटेंट ब्लॅक, म्हणजे जेव्हा हे फर्स्ट टाइम ओपन होतं, आता हा अपडेट आहे त्यामुळे इथे हा डेटा दिसतोय तुम्हाला, फर्स्ट टाइम ओपन होतो तेव्हा त्याचा कंटेंट ब्लँक राहतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आजचं काय प्रोव्हाइड करायचं असेल तुम्हाला तर कस्टम स्क्रोल बार, म्हणजे आपल्याला हा जो आता स्क्रोल बार आलाय, हा तो आला इथून. टूल टिप, हे जे तुम्हाला ब्लॅक कलरचं दिसतंय टूल टिप, हे ते डेटा टॉगल, हे पण प्लगइन वापरले आपण टूल टिप साठी. त्यानंतर जेवढे काही ऍप्लिकेशन मध्ये आहे, कुठे एखाद्या तुम्ही चुकून फील्डला फॉर्म कंट्रोल दिलं नाही बुटस्ट्रॅपचा क्लास, ज्याने ती बुटस्ट्रॅपची फील्ड प्रॉपर दिसते. बुटस्ट्रॅप तुम्ही थोडंफार शिकला असाल तर हा जो क्लास आहे तो क्लास ऍड केलेला आहे ऍड क्लास मेथडने टू ऑल टेक्स्ट
नंबर, टेक्स्ट सिलेक्ट, टेक्स्ट एरिया, HTML एलिमेंट. तर अशा प्रकारचे हे फंक्शन्स या फाईलमध्ये आहेत, फुटर स्क्रिप्ट. त्यानंतर व्हॅलिडेशन, हे आपण काल ऑलरेडी पाहिलेलं आहे. याच्यामध्ये सगळा ऍड रो चा जो पॅटर्नचे जे टेबल मध्ये ऍड रो आणि डिलीट रो फंक्शन त्याच्यासाठी जेवढं लागतं ते सगळं इथे लिहिलेलं आहे. काल ह्यातलं मला काय सांगायचं होतं का तुम्हाला? हे फंक्शन पण इम्पॉर्टंट आहेत. डायनामिक डेट, डायनामिक बर्थ डेट, डायनामिक डेट टाइम, हे काय करतात सगळे आपल्याला डेट आणून देतात त्या आयडीची. म्हणजे याला आयडी पास करायचा, त्या आयडीला ती जी डेट आहे, जी करंट डेट आहे ती पास केली आहे विथ डेट टाइम पिकर. म्हणजे ती फील्डला जी काही आपण इनपुट फ्रॉम डेट आहे, फॉर एक्झाम्पल इनपुट आयडी फ्रॉम डेट, तर त्या फ्रॉम डेटच्या आयडीला डेट टाइम पिकर येईल आणि त्याला बाय डिफॉल्ट करंट डेट दिसेल. मग टाइम पिकर इथे फॉल्स केलाय, याच्यामध्ये टाइम पिकर दिला नाही. जेव्हा डेट टाइम पिकर हे प्लगइन कॉल होतं, बाय डिफॉल्ट त्याला टाइम पण येतो. टाइम जर नको असेल तर टाइम पिकर फॉल्स करायचं फक्त. आता हा डेट टाइम आहे त्यामुळे याला टाइम पिकरचं दिलं नाहीये आणि HI पास केलेलं आहे, आवर्स अँड मिनिट्स. सेकंड आपण कुठेच नाही वापरलेले. बाकी याच्यामध्ये मग काही सांगायचं नाही राहिलं, मी काल सांगितलंच आहे ऑलमोस्ट. ऍड रो वगैरे सांगितलंय. ठीक आहे. जेव्हाही तुम्हाला कुठल्याही मॉड्यूलमध्ये ऍड रोचं काही काम आलं, इश्यूज आले, की नेक्स्ट फील्ड ऍड केल्यानंतर टायटल येत नाहीये, नेक्स्ट फील्ड ऍड केल्यानंतर डेट पिकर दिसत नाहीये, तर त्यामध्ये तुम्ही त्या टेबलचा आयडी घेऊन इथे सर्च करू शकता. इथे तुम्हाला आयडी मिळाला, इथे तुम्हाला त्याचं मिळून जाईल. मग इथे तुम्ही बघू शकता की त्याला डेट पिकर का नाही मिळते, तर तो अशा पद्धतीने तुम्ही इथे लावू शकता. हा फक्त आयडी पास करायचा तिथे. ठीक आहे. याच्यासाठी एक्झिस्टिंग एखादं एक्झाम्पल घेऊन कोड अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जेव्हा इश्यूज तुम्हाला असे समोर येतील तेव्हा जर हे अंडरस्टँडिंग प्रॉपर असेल तर ते इश्यूज तुम्हाला थोड्या टाइम मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करावे, म्हणजे करून मिळतील, म्हणजे करून होतील. याच्यामध्ये डाऊट आहे कुणाला काही ऍप फाईल मध्ये? पुढे जायचं. ठीक आहे. jQueryचे मी प्लगइनचं तुम्हाला इंट्रोडक्शन देते, आपण काय काय कशासाठी यूज झालेलं आहे. हे जे आहे CK एडिटर फुल, तर हे अगेन टेक्स्ट एडिटर साठी वापरलेले आपण. तर हे कुठे वापरले, हे लेटेस्ट आता मी जे इम्प्लिमेंट केलं होतं त्याच्यासाठी हा आपण एडिटर इम्प्लिमेंट केलाय. तर हा प्रमोशन मध्ये फ्लायर्स आहे, हा आपण आता रिसेंटली मागच्या महिन्यामध्येच हा इम्प्लिमेंट केलाय, फ्लायर्स ऑप्शन. हे फ्लायर्स आपण जे डिझाईन क्लायंट करणार आहे, हे प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आता सीझन आले त्यांचे, डिसेंबर सीझन आहे सपोज, नाताळ, ख्रिसमस, दिवाळी वगैरे, तर हे सीझन वाईज त्यांना प्रमोशन करायचं असतं, तर त्यावेळेस ते फ्लायर्स डिझाईन करतात. आता तुम्हालाही कधी आला असेल असे डेकोरेटिव्ह, मिंत्राचं वगैरे मेलमध्ये येतात फ्लायर्स, त्याला फ्लायर बोलतात. त्याकडे हाय काय एखादा मिंत्रा? हा, तर हे फ्लायर असतं. हे त्यांनी त्यांचे सगळे ऑफर टाकल्यात ना, तर हे असं फ्लायर्स ते डिझाईन करतात. तर हे त्यांना फार इम्पॉर्टंट असते ही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी. तर याच्यासाठी त्यांना एक्सपेन्सेस असतात बरेचसे, की हे फ्लायर्स त्यांना डिझायनर कडून डिझाईन करून घ्यायचे आणि मग त्याचे प्रमोशन करायचे. तर आपण काय केलंय, क्लायंटला एक वे दिलाय ज्याच्यामुळे हे त्यांचे एक्सपेन्सेस ते रिड्यूस करू शकतात काही लेवलला.
तर यामध्ये काय होतं बेसिकली ते एक बॅकग्राऊंड पेजेस असे जनरेट करून घेऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते असा कंटेंट टाकणार. तर त्याच्या आपण फ्लायरचं कसं डिझाइन केलेलं आहे? हा असा कंटेंट ते डिझाइन करायला दिलाय. आता ही जी बॅकग्राऊंड इमेज आहे, ती म्हणजे ही इमेज आहे. फॉर एक्झाम्पल ही जी बाई आहे, हे जे दिसतंय हे सगळं डेकोरेशन, ही सपोज इमेज आहे आणि त्याच्यावरचा हा कंटेंट आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा फ्लायर आपण इथे डिझाइन करू शकतो रेडी. तर आपण काय केलेलं आहे, ही बॅकग्राऊंड इमेज जेव्हा अपलोड करायला देतो क्लायंटला, तर आपल्याकडे काम चालू आहे त्याच्यावर बऱ्यापैकी होत आलंय. आपण ऑल ओव्हर जेवढे काही प्रमोशनल ॲक्टिव्हिटी त्यांना ज्या सीझनची लागती, तसे ऑकेजनली किंवा त्यांचे जे काही ट्रान्झॅक्शन रिलेटेड फ्लायर्स ऑलरेडी आपण डिझाइन करून घेतोय, जे आपण क्लायंटला रेडी प्रोव्हाईड करणार आहे. तर ते झिप फाईलने वगैरे प्रोव्हाईड करणार आहे. तर तो लोक डाउनलोड करतील ते फ्लायर आणि डाउनलोड करून इथे अपलोड करतील. अपलोड झाल्यानंतर त्याच्यावर जो काही त्यांना कंटेंट टाकायचा आहे, तो इथे ते डिझाइन करतील. फ्लायरचं नाव असेल, टायटल, डिस्क्रिप्शन, कंटेंट 1, कंटेंट 2, कंटेंट 3 हे आपण असं बायफर्गेट केलंय इन्फॉर्मेशन. म्हणजेच की त्यांना हा कंटेंट टाकायचा आहे फॉर इन कंटेंट 1 मध्ये टाकू शकतात. हा ते कंटेंट 2 मध्ये टाकू शकतात. हा कंटेंट 3 मध्ये टाकू शकतात. तर हा थोडासा जो डिझाइन आहे, आपण जो नॉर्मल टेक्स्ट एडिटर वापरलाय, यामध्ये आपण एवढेच ऑप्शन्स प्रोव्हाईड केलेले आहेत. ठीक आहे. आता यामध्ये आपण हे जास्त ऑप्शन प्रोव्हाईड नाही करू शकत इथे. कारण इथे जर आपण जास्त ऑप्शन्स प्रोव्हाईड केले, तर क्लायंट काय म्हणतं, की हे जे इथं मी डिझाइन केलंय इन्क्लुजन्सचं, तर हे क्लायंट ते ऑप्शन वापरून इथं डिझाइन करणार आहे. तर हे डिझाइन अगेन वर्किंग करायला परत थोडंसं ताण असतो डेव्हलपरला. सो त्यामुळे हे इन्क्लुजन्स पी-डी-एफवर वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण प्रिंट करून आणतो, जे कस्टमरला दिसतात. इथे क्लायंटने डिझाइन करून दिले म्हणजे त्यांचा 100% माइंडसेट असतो, की अशाच पद्धतीने हे क्लायंटपर्यंत जाणार आहेत. तिथे नाही दिसले, की अगेन आपल्याकडे कंप्लेंट येते क्लायंटची. आपल्याला तेव्हा ऑप्शन नसतो करून देण्याशिवाय. सो त्यामुळे काय केलं, इथे ते ॲड करणं आणि सगळीकडे त्याचं रिफ्लेक्शन जाणं. कारण की आपण हे जेनेरिक यूज केले. आता जस्ट मी तुम्हाला कोड दाखवला त्याचा. तो कंट्रोल्स आपल्याला हे येत आहे. त्यामुळे एके ठिकाणी यूज करायचं म्हटलं, तर ते परत सेपरेट करावं लागेल. म्हणजे ह्या फाईलमध्ये तो कंट्रोलचा कोड लिहावा लागेल मला. परत सेव्हमध्ये लिहावा लागेल. परत पॅकेज टूरमध्ये पण इन्क्लुजन, एक्सक्लुजन आहे. टर्म्स अँड कंडिशन आहेत बऱ्याच ठिकाणी टेक्स्ट एडिटर. तर सगळीकडे मला सेपरेट तो कंट्रोलचा कॉल द्यावा लागेल. सो त्यापेक्षा काय केलं मी, हा वाला नाही, एक दुसरा थोडासा आर-एन-डी केला. त्यामध्ये मला सगळ्यात बेस्ट हा सापडला, सीके एडिटर फुल म्हणून. ज्याच्यामध्ये हे खूप सारे ऑप्शन्स प्रोव्हाईड झालेले आहेत. ह्यातले बरेचसे तरी आपण इथे डिसेबल करून ठेवलेले आहेत. तर तो जो एडिटर आहे, त्याच्यासाठी ही फोल्डर आपण वापरतो. हे आपण डाउनलोड केलंय ॲज इट इज फोल्डर आणि याला आपण वापरलेलं आहे इथे. ठीक आहे. त्याचं जे पेज असतं म्हणजे त्याचं जे डॉक्युमेंट असतं, त्याचं जे एडिटर 1-2 मिनिटं ठीक आहे. तर हे प्लगइन जिथून आपण डाउनलोड करतो त्याचं नेहमी डॉक्युमेंटेशन पण असतं. कुठलंही तुम्ही प्लगइन वापरा, त्याचं नेहमी डॉक्युमेंटेशन असतं. तर त्या डॉक्युमेंटेशनमध्ये त्याचं सगळं लिहिलेलं असतं स्टार्ट टू एंड. त्याला डॉक्युमेंटला म्हणजे सॉरी त्या प्लगइनला कसं इम्प्लिमेंट करायचंय. अगदी इन्स्टॉलेशन स्टेप्सपासून किंवा काही जे काही असेल ते त्याचं एकदम युजर गाईड तसं असतं. तर त्यामध्येच त्याचं लिहिलेलं असतं, की ते एडिटर कसं वापरायचंय. तर तसा त्याचा कॉल वगैरे दिलेला आहे. तर सीके एडिटरचं एक मिनिट हां. तर हा फक्त आपण इथे एके ठिकाणीच वापरलेला आहे. हा जेव्हा फ्लायर इथे ते सेव्ह करतात, एडिटमध्ये जातात. तर हा आपण असा जनरेट करतो बॅकग्राऊंड इमेज. मग इथे त्या कंटेंटला इथे त्याला अलाइन करता येतं. लेफ्ट पिक्सेल, राइट पिक्सेलनी. जसं आता 450 लोगो लेफ्ट साइडला आहे 450 पिक्सेलपासून. टॉप साइड 10 पिक्सेल. तर हा इथे करू शकतो चेंजेस. 80 केलं मी, अप्लाय केलं. तर हा लोगो चेंज होणार आहे त्याची. अजून तो इकडे गेला 80 केल्यामुळे.
तर मग हा असं आपण सगळा कंटेंट इथे मॅनेज करू शकतात ते लेफ्ट आणि राईट पिक्सेल देऊन. टेबल टाकायचा आहे, त्याला अजून एखादी इमेज टाकायची आहे, त्याचा पण ऑप्शन आहे याच्यामध्ये. सगळं काही ते इथे करू शकतात. त्याला ऍज इट इज असं पण डिझाईन ते बनवू शकतात तिथे. एखादा फक्त बॅकग्राऊंड इमेज त्याला टाकायची आहे प्रॉपर. त्यानंतर स्टार्ट टू एंड इथे त्याला ते डिझाईन होईल, सेव्ह करेल. मग एक्सपोर्ट म्हटलं की त्याला त्याची एक फाईल डाउनलोड करून मिळेल टेम्पलेटची .png अंदमान फ्लायर .png. आपण फ्लायरचं नेम ऑलरेडी घेतो. .png फाईल त्याला डाउनलोड करून मिळते. म्हणजे ती त्याला टेम्पलेट यूज करता येतं त्याच्या प्रमोशन ऍक्टिव्हिटीसाठी. ठीक आहे, म्हणजे आपण त्याचा 80% एक्सपेन्स इथे वाचवलेला आहे. कारण आपण बॅकग्राऊंड इमेजेस देतो, जर त्याला त्यातलं नकोच असेल तर त्याला त्याची हवी असेल ही बॅकग्राऊंड इमेज, तर तो तशी त्याला त्या हवी तशी डिझाईन करून घेऊ शकतो. त्याच्यावर कंटेंट इथून डिझाईन करू शकतो. सो 80% आपण त्यांचा तो एक्सपेन्स कमी केलाय. आणि सीके एडिटर फुल फुल हा जो वापरलाय त्याच्यामध्ये आपल्याला एवढे सारे ऑप्शन्स आले, त्यातले आपण काही डिसेबल करून ठेवलेत. त्यानंतर हे सीके एडिटर, अजॅक्स अपलोड 3.5 हे ऑलरेडी मी जे सांगितलं आपण अपलोडिंगसाठी. बूटस्ट्रॅपचं आहे हे, टॅग्स इनपुट. त्यानंतर ही मीन फाईल आहे. डेटा टेबल म्हणजे जिथे जिथे आपण प्लगइन वापरले, आता काही ठिकाणी आपण पेजिनेशन वापरलंय, हे डेटा टेबलचं जे प्लगइन आहे हे फर्स्ट प्रिव्हियस हे ते त्याच्यातून येतं. त्यानंतर डायनामिक फॉर्म व्हॅलिडेशनचं आहे, HTML फॉर्मचं. HTML टू कॅनव्हास हे आपण याच्यासाठी वापरलंय. तो जो कंटेंट आहे ना, मी याच्यात लिहिलेला आहे. मी विसरले मी ते कशासाठी टाकलंय. ते एक असंच काहीतरी कंटेंटचा प्रॉब्लेम होत होता, तेव्हा मी ती लायब्ररी टाकली होती. त्यात आहे की नाही लिहिलेलं. HTML टू टेक्स्ट कन्व्हर्टर ह्याचं काय केलेलं ते इथे ना, एन्क्लुजन एक्सक्लुजन मध्ये ना आपल्याला बऱ्यापैकी क्लायंट कडून इश्यूज येतात. इथे इथे काय होतं, बऱ्याच वेळा क्लायंट काय करतं, कुठून कुठून डेटा कॉपी पेस्ट मारतात. आता जेव्हा गुगल वरून आपण काही डेटा कॉपी करून घेतो ना, तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला असे वेगवेगळे कॅरेक्टर्स जनरेट झालेले दिसतात, कॉपी झालेले दिसतात. तर ते कॅरेक्टर आहेत ना, सपोर्ट होत नाही पीडीएफ वर वगैरे. कधी कधी HTML चा डेटा, आता हे जरी इथे असं सेव्ह होतं ना, मी जर याला असं केलं आणि सेव्ह केलं ना, तर याचं तुम्हाला जे म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ना, जी डेटाबेस मध्ये जाते ती अशा पद्धतीने जाते. इथे जर तुम्ही खाली बघितलं इन्स्पेक्ट मध्ये, DS हा डिव झालेला आहे, FG काय हे स्पॅन लागलंय, व्हाईट स्पेस हे असं. तर LI वगैरे हे पूर्ण आहे ना, सगळं HTML बेसिकली त्याचं सेव्ह होत असतं. तर त्याला कन्व्हर्जन लागतं. कारण जेव्हा हे पीडीएफ वर दिसतं तेव्हा असंच प्रॉपर फॉर्मॅटमध्ये, कारण फेचचा आपण अख्खा डेटा ऍज इट इज नॉर्मल करून देतो फेच. तर त्याला फेच ते कन्व्हर्जन खूप इम्पॉर्टंट असतं, HTML टू टेक्स्ट कन्व्हर्जन. त्याच्यासाठी ही जे क्वेरी आहे, लेबल OT म्हणजे ते टायटल दिसतात ना प्रॉपर, UI जे क्वेरी UI, डेटा टेबल जे क्वेरीचं, डेट टाइम पिकरची आहे ही लायब्ररी. स्क्रोल बारची एक लागते, स्क्रोल जो येतो तो दिलाय, तो कॉल दिला होता मगाशी मी तुम्हाला दाखवला, त्याला ही JS लागते इन्क्लूड. ही व्हॅलिडेशनची, आपण जे रूल्स लिहितो व्हॅलिडेट करताना फॉर्म, फंक्शन व्हॅलिडेट असं नाही का लिहितो जेव्हा तो सेव्ह फॉर्म नेक्स्टच्या क्लिकवर, तो वाला हे इथून होतो. WI स्विंग हे आपलं टेक्स्ट एडिटर. कॅरेसोल आहे हा. सिलेक्ट टू, यामध्ये दुसरं काही सांगण्यासारखं नाही, आता आपण काही लिहिलेलं नाहीये, ती पण आपली नाही. हे VI अलर्ट, ते जे अलर्ट येतो आपल्याला स्टायलिश वाला, तो. सिलेक्ट टूचे आहेत ह्या दोन, म्हणजे जे सिलेक्ट बॉक्सला सर्चेबल फिल्टर येतो. तर ह्या सगळ्या आपण इन्क्लूड केलेल्या आहेत फुटर मध्ये. ऍडमिन फुटर मध्ये, व्ह्यू मध्ये, लेआउट्स मध्ये, ऍडमिन फुटर मध्ये. सॉरी, आपण इथे फंक्शन कॉल केलेलं आहे, तर फंक्शन ऍप जनरिक ऍप फंक्शन मध्ये लिहिलेलं आहे. त्या फंक्शन मधून हे हेडर स्क्रिप्ट
ह्या सगळ्या इथे इन्क्लूड करून ठेवल्यात. म्हणजे उद्या जाऊन जरी तुम्हाला कुठलं jQuery प्लगइन इंटिग्रेट करायचं असेल तर फ्लो काय असणार आहे, पहिलं तर कुठलं JS वापरायचंय, jQuery प्लगइन वापरायचंय याच्यासाठी नेहमी रिसर्च करायचा. कारण खूप सारे अवेलेबल असतात. कुठलं जे बेस्ट आहे आणि जे आपल्याला सूट होतंय, आपल्या रिक्वायरमेंट्सला सूट होतंय ते वालं बेस्ट वालं यूज करायचं नेहमी. जेव्हा ते तिथून डाउनलोड करायला घेतो आपण त्याचं डॉक्युमेंट पण प्रोव्हाइड केलेलं असतं की ते कसं यूज करायचं. हा फ्लो कॉमन असतो की ती स्क्रिप्ट आपल्याला इन्क्लूड करावी लागते इथे. त्याची एक CSS फाईल मिळते, ती पण इन्क्लूड करावी लागते. त्याची एक CSS मिळते नेहमी आणि एक JS मिळते. दुसरं म्हणजे जेव्हा ते आपल्याला पूर्ण फोल्डर देतात डाउनलोड करून, तर त्यातलं सगळं नाही यूज करायचं आपल्याला. तर त्यातली नेहमी मीन फाईल आपल्याला यूज करायची. ही मिनिफाईड फाईल, मिनिफाईड व्हर्जन यूज करायचं. का तर याला स्पेस कमी लागते. ठीक आहे. कोड सेम असतो मीन JS आणि नॉर्मल JS मध्ये. पण ही मिनिफाईड असते. म्हणजे सगळा एक लाईन मध्ये कोड त्याच्यामध्ये देतो. म्हणजे स्पेस कमी होते ऑटोमॅटिकली. कारण की आपल्याला खूप सारे प्लगइन ऍड होत राहतात डे बाय डे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. तसं हेवी ऍप्लिकेशन कमीत कमी झालं पाहिजे. तो त्याच्यासाठी नेहमी मिनिफाईड फाईल्स आपण यूज करतो. इथे तुम्ही बघताल सगळ्या min.js इन्क्लूड केलेल्या आहेत. काही केसमध्ये फुल JS यूज करावी लागते. ठीक आहे. पण 99% min JS मध्ये काम होऊन जातं. त्याच्यात सगळ्या ह्या CSS फाईल्स आहेत. ठीक आहे. म्हणजेच नवीन प्लगइन आलं, इथे त्याची CSS फाईल इन्क्लूड करायची, इथे त्याची JS फाईल इन्क्लूड करायची, फाईल्स उचलून रिस्पेक्टिव्ह फोल्डर मध्ये टाकायचं. जसं ही JS फाईल आहे, या JS फोल्डर मध्ये टाकायची, CSS फाईल या CSS फोल्डर मध्ये टाकायची. ठीक आहे. आणि ते प्लगइन कसं यूज करायचंय, त्याचं कॉल वगैरे ते सगळं त्या डॉक्युमेंटमध्ये दिलेलं असतं. सो त्या मॉड्यूलमध्ये जिथे तुम्हाला काय काम करायचंय तिथे ते तुम्ही यूज करू शकता. आता CK एडिटर जे मी वापरलेलं आहे त्याच्यामध्ये ते फक्त आता मी एका ठिकाणीच वापरले. हे फुलची आपल्याला दुसरीकडे कुठे गरज नाहीये. इथे स्पेशल रिक्वायरमेंट होती. फ्लायरच्या केसमध्ये स्पेशल रिक्वायरमेंट होती. कारण की इथे नुसतं ते नॉर्मल देऊन बोल्ड आणि इटॅलिक देऊन चालणार नव्हतं क्लायंटला. मग क्लायंट म्हणाल नको आम्हाला, आम्ही बाहेरच फ्लायर डिझाईन करून घेतो. तर त्यांना ती फॅन्सी लेवलची जर इथे डिझाईन नाही करता येते तर. त्यामुळे आपण हा डिसिजन घेतला. मग हेच जो कॉल आहे हा फक्त ह्या फोल्डर मध्येच दिलेला आहे. इथे गरज नाहीये त्याला डिफॉल्ट सगळीकडे कॉल द्यायची म्हणजे जनरिक फाईल मध्ये. इथे आता डाऊट आहे कुणाला काही? हॅलो. नाही मॅम, नाही. ठीक आहे. हे सगळं आता सांगितलंय ते व्यवस्थित बघून घ्या स्टार्ट टू एंड. डेटाबेसचं मी ते काल तुम्हाला याच्यामध्ये पण सांगितलं, हॉटेलचा आपण कसा डेटा सेव्ह करतो. तेच लॉजिक आपण सगळ्या मॉड्यूलमध्ये वापरलेलं आहे. वेगळं काहीच नाहीये. प्रत्येक ठिकाणी माझं काही वेगळं असेल तर मी ते सांगत राहते. पण जिथे कॉमन आहे ते मी म्हणजे एकदाच एक्सप्लेन करते तुम्हाला. एक काम करते मी, फक्त याचं फक्त तुम्हाला दाखवून घेते या तिन्हींचं. म्हणजे मग आपला कोडशी रिलेटेड हे सगळंच होऊन जाईल मग. हे हे जे आहे ते कम्प्लिटली डिफरंट पार्ट आहे. त्यामुळे हा वन एका ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आणि SRS आणि त्याचं उद्या मी जस्ट थोडाफार एक तासभरामध्ये इंट्रोडक्शन देऊन जाईल. की कोडचं काही सांगेल तुम्हाला आणि SRS डॉक्युमेंट प्रिपेअर करायचं ते वाला लॉजिक समजून सांगेल. ठीक आहे. मग मी हे आत्ता सांगून देते म्हणजे कोडचं सगळंच होऊन जाईल. काहीच नाही राहत इथे. iTools इन्स्टॉलर, वन क्लिक इन्स्टॉलर सांगते मी तुम्हाला. तो कशा पद्धतीने वर्क होतो ते सांगते फक्त, कारण तुम्हाला बाकीचं आठवायला पाहिजे. मी ऑलरेडी सांगितलं होतं की वन क्लिक इन्स्टॉलर काय काम करतं. आता या वन क्लिक इन्स्टॉलर मध्ये
सेटअप नेम आहे, डेटाबेस नेम आहे, आयटूज प्रो. हे जे 4 आहेत, मी जे सांगितलं होतं लास्ट टाइम, की आपण 4 व्हर्जन मध्ये क्लायंटला सेटअप देतो. प्रो, एंटरप्राइज, स्मार्ट आणि ग्लोबल. हा सगळ्यात मोठं पॅकेज आहे. प्रो एंटरप्राइज मध्ये ओन्ली 5 युजर्स, ओन्ली 1 ब्रांच असे लिमिटेशन ठेवलेले आहेत आपण. स्मार्ट मध्ये मल्टिपल युजर्स आहेत, मल्टिपल ब्रांचेस आहेत. पण त्यामध्ये B2B आणि B2C चं सबस्क्रिप्शन नाहीये. नाही, B2C देतात, B2B चं सबस्क्रिप्शन नाहीये. आयटूज ग्लोबल मध्ये B2B पण आहे आणि सगळं आहे, सगळे रिपोर्ट्स वगैरे. सेटअप नेम आहे, डेटाबेस नेम आहे. सेटअप नेम काय असतं, एखादं क्लायंट, आता फॉर एक्झाम्पल आपलं टॅवी टूर क्लायंट आहे, तर टॅवी टूरचं सेटअप जर मला असं बनवायचंय, ठीक आहे, तर ह्या नावाने फोल्डर बनतं. डेटाबेस नेम अगेन टॅवी टूर. आपण नेहमी क्लायंटचं जे नाव आहे ना, तेच डेटाबेसला नाव देतो. एम्प्टी सेटअपचं एक हे ड्रॉपडाऊन आहे, येस ऑर नो. ह्यामध्ये बेसिकली हे पूर्ण प्रोडक्ट काय करतं, जेव्हा मी इन्स्टॉल ऍप्लिकेशन म्हणते, आपलं जे V7 व्हर्जन अपग्रेडचा जो फोल्डर आहे आणि त्याचा जो डेटाबेस आहे, त्याची एक रेप्लिका बनवतं. फोल्डरची एक रेप्लिका बनवतं, डेटाबेसची एक रेप्लिका बनवतं. तर डेटाबेसची जेव्हा रेप्लिका बनवतं ते, म्हणजेच आपला जो पूर्ण V8चा जो डेटाबेस आहे, रेप्लिका बनवणं म्हणजे ऍज इट इज क्लोन एक तयार करतो. ते तयार करताना सेटअप एम्प्टी असेल, येस असेल, तर तो काय करतो, सगळा जर काही बुकिंगचा डेटा आहे, जो युजरने ऍड केलाय, जो डिफॉल्ट आपण देतो तो नाही हा. डिफॉल्ट आपण देतो म्हणजे तो कोणता, आपण सिटीज देतो, लेजर्स देतो, एअरपोर्ट्स देतो, त्यानंतर हॉटेलचे कॅटेगरीज देतो. बराचसा डेटा आपण क्लायंटला बाय डिफॉल्ट देतो सिस्टम मध्ये. तर तो डेटाला हात नाही लावत, येस असो नो असो, तो डेटा ऍज इट इज क्लायंटला जातो. दुसरा डेटा म्हणजे की आपण कस्टमर्स ऍड करतोय सिस्टममध्ये, युजर्स ऍड करतोय, आपल्या ब्रांचेस टाकतोय, बँक्स टाकतोय, फायनान्शियल इयर्स टाकतोय. हा जो सगळा डेटा आहे, जो आपण म्हणतो डमी डेटा क्लायंटचा, आपल्यासाठी तो डमी असतो, ठीक आहे. तर किंवा इव्हन आता पण मी आता तुम्हाला एंट्री वगैरे करून दाखवते, याच्यामध्ये तो डेटा जातो ना. तर जेव्हा गायत्री ह्याचा पूल घेते, हा डेटाबेस ती कॉन्फिगर करते, त्यामध्ये हा माझा ऍड केलेला डेटा पण असतो. सो ते डेटा आपल्याला क्लायंटला द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे याच्यावर असतं. फ्रेश सेटअप आहे, क्लायंटनी सबस्क्राईब केलंय, तर ऑब्व्हियसली ते नेहमी येस असतं, त्यामुळे आपण त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू येस ठेवली आहे. एम्प्टी सेटअप येस ठेवलाय म्हणजे तो करतो. नो कधी होतं, तर फॉर एक्झाम्पल आता मला तुम्हाला द्यायचं आहे, किंवा एखादा आपण जे फ्रीलान्सर सोबत आपल्या काम करतो, किंवा एखादं क्लायंट आहे की जे डेमोसाठी आपल्याला 2 दिवस कोण कोण म्हणतं की आम्हाला डेमोसाठी आम्हाला ऍप्लिकेशन द्या, तुमचं ट्रेनिंगसाठी आम्हाला ऍप्लिकेशन द्या, मग आम्ही 1 दिवस द्या, आम्ही त्याच्यावर डिसाईड करतो. तर त्या केसमध्ये नो नीड टू क्रिएट एम्प्टी सेटअप फॉर देम. तर तिथे नो करून ठेवायचं, म्हणजे पटकन सेटअप क्रिएट होतो. म्हणजेच काय, की त्याला परत डेटा, तो जो येस केल्यानंतर त्याचं एक लूप लावलेला असतं आपण, की कुठला डेटा त्याला ट्रंकेट मारायचा आहे, तर तो डेटाचं लूप वाचतं आपलं. तर अशा केसेसमध्ये की जेव्हा काही गरज नाहीये डेटा डिलीट करायची, बुकिंगचा वगैरे, आपण देऊन टाकू तसाच, असं कुणाला सेटअप प्रोव्हाइड करायचा आहे नवीन करून, तर त्या केसमध्ये ते नो करतात. येस ऑर नोचं हे क्रिएटर नेम, जो कोणी क्रिएट करतोय, फॉर एक्झाम्पल आता हे काम सध्या आपलं गायत्री करते, तर गायत्री तिचं नाव टाकेल. B2Cचा इथे फ्लॅग आहे ऑन ऑफ. एखादं क्लायंट आहे, जसं मी म्हटलं की आता आयटूज प्रो सोबत पण आपण आधी नव्हतो देत, पण आता आपण B2C द्यायला चालू केलंय. आयटूज प्रो या 4ही सोबत जातं B2C, कारण की याचे चार्जेस आपण सेपरेट घेतो, म्हणजे याचा आणि याचा काही संबंध नाही. B2Cचे जे प्रोडक्टचे जे चार्जेस आहेत ते कंपल्सरी वेगळे आहेत. ह्या 4ही सोबत त्याचं काहीच कॉम्बिनेशन नाहीये. तर त्याच्यामुळे काय केलंय आपण इथे, त्याचं चेक ऑर नॉट चेक असं घेतलेलं आहे. इथे जर ते चेक केलं, तर B2Cचं जे फंक्शनॅलिटी आहे, जी आपल्या V7च्या प्रोडक्टमध्ये, मी लास्ट टाइम ऑलरेडी एक सांगितली होती तुम्हाला त्यातली, की जसं आपण पॅकेज टूर आणि ग्रुप टूर्स क्रिएट केल्यानंतर त्याचे PHP पेजेस बनतात SEO पर्पजसाठी, त्यांच्या वेबसाईटला रेंडर करायला. ठीक आहे. तर ते पेजेस बनतात. तर त्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं, ऍप सेटिंग्सच्या टेबलमध्ये B2C फ्लॅग नावाची एक कॉलम आहे, जो 1 तुम्हाला मी दाखवला होता. 1 असेल तर ते पेजेस बनतात ग्रुप टूर्स आणि पॅकेज टूर्सच्या फोल्डरमध्ये. नाही, तो जर फ्लॅग 0 असेल, तर तो ते पेजेस बनवत नाही B2C साठीचे. तर तो फ्लॅग 0 और 1 इथून सेट होतो. ठीक आहे. हे नाही सिलेक्ट, तर तो 0 जातो ऍप सेटिंगच्या टेबलमध्ये. इथून ते सेट केलं तर 1 आहे. म्हणजेच काय, त्यांनी सबस्क्राईब केले B2C ॲज वेल. त्यानंतर असतं कंपनीचं नाव. आता ह्या सगळ्या ज्या आहेत खालचा, इथे सेपरेशन दिलेलं आहे. हे जे ते वरचं आपलं, जे सेटअप क्रिएशनसाठी लागणार आहे, ह्या गोष्टी.
या गोष्टी आहेत सगळ्या कंपनीच्या डिटेल्स. कंपनी डिटेल्स मध्ये हे टावी टूर काय ह्याचं पुढं असेल, ट्रॅव्हल्स वगैरे काय काय त्याचं पूर्ण कंपनीचं नाव, त्यांची वेबसाईट, प्रत्येकाची वेबसाईट असतेच. कुठलाही छोटा बिझनेसमॅन जरी असेल तरी त्याची वेबसाईट असते ट्रॅव्हलमध्ये. कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा ऍड्रेस, टॅक्स नेम, कंट्री, स्टेट, करन्सी, ह्या सगळ्या क्लायंटच्या डिटेल आहेत. आता टावी टूर पुण्याचं आहे, सपोज तर INR आहे. दुबईचं असेल ते क्लायंट AED सिलेक्ट करेल. करन्सीचा रेट, हा जो काही त्या डेटला असेल तो रेट. फायनान्शियल फ्रॉम अँड टू डेट, ज्या फायनान्शियल इयर मध्ये हा क्रिएट होतोय सेटअप, बेसिकली तोच फायनान्शियल इयर इथे गायत्री टाकते. तर ते डिपेंड्स. आपलं असेल तर मार्च एप्रिल वाला असतं. इंटरनॅशनल क्लायंट असेल तर त्यांचं जान टू डिसेंबर असतं. सो त्या अकॉर्डिंग ती फायनान्शियल इयरची फ्रॉम डेट टू डेट सिलेक्ट करते. लोकेशन नेम, जे काही लोकेशनला ते क्लायंट असेल ते, आणि ब्रांच नेम. आता हे जेव्हा इन्स्टॉल होतं ऍप्लिकेशन, तर पहिलं म्हणजे आपल्या फोल्डरची एक कॉपी बनतेच. तर आता त्याचं वन क्लिक इन्स्टॉलरचा हा सेपरेट फोल्डर आहे. याच्यामध्ये आता इथे काहीच नाही रन होते, म्हणजे वन क्लिक इन्स्टॉलरच्या फोल्डरमध्ये index.php फाईल रन होतीये माझी, ही वाली. ठीक आहे. इथे आता CSS चा फोल्डर आहे, इन्स्टॉलर नावाचा एक फोल्डर आहे. हे जे फोल्डर आहे याच्यामध्ये आपण ऍक्च्युअल जो इन्स्टॉलेशनचा कोड आहे, जो फोल्डर सेटअप क्रिएशनचा कोड लिहिलेला आहे, CSS जी लागती ती, JS जे लागतं ते, हे जे फोल्डर आहे प्रोजेक्ट्स, ह्यामध्ये ते जे फोल्डर बनतं नवीन क्लायंटच्या नावाने सेटअप, तो सेटअपचे फोल्डर यामध्ये जातात. आणि index.php म्हणजे हे जे आपल्याला दिसतंय ते, ह्यामध्ये हे सगळं HTML लिहिलेलं आहे. मी आता हे एक्सप्लेन नाही करत बसत. हे सगळं HTML लिहिलंय. जे काही CSS फाईल ह्यावर लागतात, JS फाईल लागतात, त्या हेडर मध्ये इन्क्लूड करून ठेवलेले आहेत. हे सगळं त्याचं नॉर्मल HTML आहे. इन्स्टॉल वर क्लिक केल्यानंतर एक फंक्शन लिहिलंय, इन्स्टॉलर इनिट. JS फाईल मध्ये त्याची डेफिनेशन लिहिलेली आहे. ती फाईल पोस्ट रिक्वेस्ट लिहिली, जी पोस्ट रिक्वेस्ट ह्या पेजला जाते. इन्स्टॉलर मध्ये इन्स्टॉलर init.php. हे पेज काय करतं, आपलं ऍक्च्युअल प्रोडक्ट बनवायचं काम करतं. डेटाबेस अँड फोल्डर. आता याच्यामध्ये ह्या पोस्ट तिकडे अजॅक्स रिक्वेस्ट मध्ये जो डेटा पाठवलाय, प्रोडक्ट नेम, डेटाबेस नेम, एमटी सेटअप, सेटअप टाईप आणि क्रिएटर नेम, आणि हे B2C, म्हणजे हे जे मी आता म्हटलं 6 फील्ड ह्याच लागतात आपल्याला. ह्या खालच्या फील्ड कशासाठी लागतात ते नंतर सांगते. तर ह्या फील्ड लागतात फॉर सेटअप क्रिएशन. कंपनी नेम ह्या फील्ड आहेत. ह्या फील्ड आता कशासाठी लागतात, कंपनी नेम वगैरे, तुम्हाला हे थोडंसं रिलेट करू शकता तुम्ही. आपलं जर कंपनी प्रोफाईलचं मॉड्यूल आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, कंपनी प्रोफाईल, त्यामध्ये ह्या सगळ्या फील्ड दिसतील तुम्हाला. टॅक्स नेम, इव्हन कंट्री, स्टेट, करन्सी, ऍड्रेस, फायनान्शियल इयरचं पण मॉड्यूल आहे. कंपनी प्रोफाईलच्याच पुढे फायनान्शियल इयरचा टॅब आहे. त्यानंतर लोकेशन नेम, ब्रांचेसचं जे टॅब आहे तिथे लोकेशन नेम आहे, ब्रांच नेम आहे. तर हा सगळा डेटा आपण काय करतो क्लायंटला, आता हा सगळा डेटा ऑलरेडी आपल्याकडे असतो जेव्हा सेटअप क्रिएट करायचा आहे, बिकॉज सरांनी ऑलरेडी 2-3 डेमो सेट करून त्या क्लायंटची लीड कन्वर्ट केलेली असते. सो क्लायंटच्या त्या डिटेल्स आपल्याकडे असतात. तेवढा डेमो वगैरे घेण्यासाठी ते क्लायंटची एन्क्वायरी करायला हे सगळ्या डिटेल्स लागतातच, की त्यांची वेबसाईट काय, त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर ऑब्व्हियसली आपल्याला लागतं. तर ह्या डिटेल ऑलरेडी सरांकडे असतात. पण जेव्हा आपण हे आपण एक 2-3 महिन्यापूर्वीच केलेलं हे. आधी हे इन्स्टॉलचं ऍप्लिकेशनचं बटन डायरेक्ट इथं होतं ह्या 6 वेळ नंतर. तर तेव्हा जेव्हा आपण इन्स्टॉल केलं ऍप्लिकेशन, एमटी सेटअप येस, क्लायंटला काय करावं लागायचं, लॉग इन करून त्यांच्या त्या बेसिक कंपनीच्या डिटेल्स पासून त्यांना डेटा एंट्री स्टार्ट करावी लागायची. ठीक आहे. त्यांना फायनान्शियल इयर पण नसायचं, लोकेशन पण नसायचं. हे सगळा डेटा त्यांना करायला लागायचा. तर आपण काय ऑलरेडी हा सेटअप करतोय, ऑलरेडी हे कोड सगळ्या गोष्टी हँडल करतोय. तर ह्या गोष्टी आपण त्यात ऍड ऑन का केल्या, तर क्लायंटचा तिथे एक 10% जो टाइम आहे डेटा एंट्रीचा तो वाचवलाय आपण. का?
तर हे कंपनी नेम ऑलरेडी तिथे आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍप्लिकेशनमध्ये रेडी त्यांना टाकून देतो. म्हणजेच जेव्हा क्लायंटला आपण सेटअप डिप्लॉयचा मेल पाठवतो, आपण एक त्यांना डिप्लॉयमेंटचा एक मेल पाठवतो, की तुमचा डिप्लॉय झालेला आहे सेटअप. त्याचे सगळे क्रेडेन्शियल वगैरे पाठवून देतो. जेव्हा क्लायंट फर्स्ट टाइम लॉग इन करतं, तर त्यांच्याकडे एक पॉझिटिव्हिटी आपली अशी जाते, की आपला हा जो बेसिक डेटा आहे ऑलरेडी क्लायंटने बनवून दिलेला आहे मला. म्हणजे एक पॉझिटिव्ह फीडबॅक तिथे येतो आपल्याला, की क्लायंट जेव्हा लॉग इन करतो, फायनान्शियल इयर त्यांना एक करंट मिळून जातं. त्यांचं टॅक्सेशन जे काय टॅक्स नेम मिळतो. त्यानंतर ॲड्रेस, लोकेशन, एक ब्रांच क्रिएटेड असते. म्हणजे की त्यांना लगेच जाऊन ब्रांच आणि लोकेशन क्रिएट नाही करावं लागत. त्यानंतर एक युजर आहे. लोकेशन आणि ह्या लोकेशनचा एक आपण एक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन युजरची स्क्रीन हां. त्यामध्ये जे दिसतं तुम्हाला मेन ॲडमिन, तसा एक आपण युजर पण एक त्यांना क्रिएट करून देतो. म्हणजे हे थोडंसं त्यांचं एक 10% चान्स म्हणजे त्यांचा 10% टाईम वाचवलाय आपण डेटा एंट्रीचा. बाकी याच्यामध्ये ह्या फील्ड घेण्यामागे एवढं एकच पर्पज आहे. तर ह्या फील्ड इथे घेऊन ठेवल्यात पोस्ट. तर त्या टेबलमध्ये त्या टाकाव्या लागतात आपल्याला. तर ॲप सेटिंगच्या टेबलमध्ये आपल्याकडे ॲप नेम आहे, जे कंपनी नेम आहे, ॲप वेबसाईट, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस ह्या सगळ्या ॲप सेटिंगच्या टेबलच्या फील्ड आहेत. खाली तुम्हाला क्वेरी लिहिलेली दिसेल. तर ह्याच्यामध्ये आता सोर्स डीबी लागतो आपल्याला आणि सोर्सचं एक फोल्डर लागतं, ज्याचं आपल्याला ॲक्चुअल कॉपी बनवायची. हे डेटाबेसचं नाव आहे. ठीक आहे. V8 की हा डेटाबेसची मला कॉपी बनवायची आहे. त्यानंतर हा एक लोकेशन काय आहे, की ह्याची मला फोल्डरची कॉपी बनवायची आहे. म्हणजे हा सेटअपचा एक नवीन इन्स्टॉलर बनवायचा आहे मला. त्यानंतर डेस्टिनेशनची एक डिरेक्टरी आहे. कुठे बनवायचं आहे? एक डॉट मागे गेला प्रोजेक्ट्स फोल्डरमध्ये प्रॉडक्ट नेम. प्रॉडक्ट नेम म्हणजेच काय? हे जे प्रॉडक्ट नेम आपण टाकलेलं आहे. असा सेटअपचं आपण हे इनिशियल जे काही आपली रिक्वायरमेंट आहे, की कशाला कॉपी करायचंय फोल्डरला, डेटाबेसला आणि कुठे नवीन प्रॉडक्ट बनवायचंय. तर या प्रोजेक्ट्समध्ये ते बनलं जातं. त्याच्यामध्ये गेलं ना. त्याच्यामध्ये आता हे टेबल एक्सक्लूड हे नंतर सांगते मी. खाली नॉर्मल हे जे आता मी जे सांगते फोल्डर आपण कॉपी करतो, डेटाबेस आपण कॉपी करतो, हे सगळं लॉजिकनी केलेलं आहे इथे. मी ते लॉजिक आता एक्सप्लेन नाही करणार आहे, कारण त्याला खूप वेळ जाईल. हे सगळं लॉजिकनी म्हणजे नॉर्मल लॉजिकनी केलेलं आहे. जसं आपण अपलोड्समध्ये कसं पाहिलं होतं मेक डिरेक्टरी की डिरेक्टरी असेल तर बनवायची, नसेल तर आहे त्या डिरेक्टरीमध्ये जायचं. तसं काय केलेलं आहे, हे जे सोर्सचं आहे ना, ह्या सोर्सला आपण फाइंड करतो. आणि ह्याच्यातलं प्रत्येक फोल्डर घ्यायचं, ते बघायचं, नवीन प्रोजेक्ट जे बनवलेलं आहे, त्यामध्ये आहे का? नाही, तर ते बनवा. मेक डिरेक्टरी आणि कॉपी डिरेक्टरी. कॉपी डिरेक्टरी नावाचं अगेन फंक्शन लिहिलेलं आहे, आपण लिहिलेलं आहे. जे काय करतं, इथे तर जर तुम्ही बघितलं असेल, तर या फंक्शनमध्ये कंटिन्युअसली कॉल आहे. हा कॉल कधीपर्यंत राहतो? जोपर्यंत सगळे फोल्डर एंड फाइल्स कॉपी नाही होत आहेत प्रॉपरली टू माय डेस्टिनेशन. ठीक आहे. तर हे सिंपल लॉजिक आहे. तर हे तुम्ही लॉजिक इथे कसं वर्कआउट केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या अंडरस्टँडिंगने बघा. ठीक आहे. पण हे लॉजिक निअर अबाउट त्या अपलोड सारखंच आहे. ठीक आहे. मी एक नॉर्मल सांगितलं, की फोल्डर आहे, असेल तर आत जा. फाईल वगैरे आहेत का त्यात? एम्प्टी नाही झालेलं ना ते फोल्डर. म्हणजेच काय करतो, आपल्याकडे कसा प्रॉब्लेम आहे, की एक फोल्डर जर असेल तर त्यामध्ये अगेन फोल्डर, अगेन फाइल्स असं आहे ना. ॲप्लिकेशनमध्ये असाच पसारा असतो. तो ह्या इमेजेसच्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तो ह्या फोल्डरमध्ये जाणार आहे. ह्या फोल्डरमध्ये जेवढं काही आहे, ते सगळं तो कॉपी करून बॅकला येणार. अगेन नेक्स्ट फोल्डर. ह्यामध्ये सगळं काही असं करून तो इमेजेसचं फोल्डर कंप्लीट करणार. परत बॅकला येणार, JS फोल्डरमध्ये जाणार. ह्यातलं सगळं काही कॉपी करणार टू डेस्टिनेशन पाथ. तर हे सगळं लॉजिक ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे.